न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती असा एकच राजा तो म्हणजे शिवछत्रपती, असा एकच राजा तो म्हणजे शिवछत्रपती. प्रथमतः या थोर राजाला त्रिवार मानाचा मुजरा. मंडळी असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचे घोर अज्ञान हाही एक अपराध आहे, तर इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. आणि याच भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी केवल फाउंडेशन आणि शब्दवल्ली आम्हा सोयरे यांच्या सहयोगाने शिवजन्मोत्सव 2026 म्हणजेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन भाषण आणि काव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी दिलेल्या विषयापैकी एका विषयावर कविता किंवा भाषण सादर करून त्याचा व्हिडिओ दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी दिलेले विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1. जाणता राजा शिवछत्रपती. 2. शिवराय आणि नारी शक्तीचा आदर. 3. शिवजयंतीचे स्वरूप काल आणि आज. 4. आरक्षण, कायदे फायदे आणि तोटे. 5. आजचे राजकारण. 6. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य. 7. महाराजांचे मावळे आणि आजचे शिवभक्त. तर यापैकी कुठल्याही एका विषयावर तुम्ही तुमची कविता किंवा भाषण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. व्हॉट्सअप क्रमांक आहे 84 85 87 17 31 8485871731. स्पर्धकांनी आपल्या भाषण किंवा कवितेचा व्हिडिओ हा दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ते 4 मार्च 2026 या कालावधीमध्ये पाठवायचा आहे. स्पर्धेचा निकाल हा दिनांक 6 मार्च 2026 पर्यंत जाहीर करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही. तसेच स्वलिखित कवितांना प्राधान्य दिले जाईल. तुमच्या कवितेला मिळणारा प्रतिसाद म्हणजेच तुमच्या व्हिडिओला येणारे व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स आणि एकंदरीतच प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद यावरून स्पर्धेचा विजेता ठरवण्यात येईल. विजेत्यांना मिळणारे पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत. प्रथम पारितोषिक आहे रक्कम रुपये 2001 आणि प्रमाणपत्र. द्वितीय पारितोषिक आहे रक्कम रुपये 1501 आणि प्रमाणपत्र. तृतीय पारितोषिक आहे रक्कम रुपये 1001 आणि प्रमाणपत्र. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता किंवा शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनलच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील तुम्ही मेसेज करून आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.